झी 24 तास एक पाऊल पुढे। एफडीआय आणि डिझेल दरवाढी विरोधात विरोधी पक्षांनी भारत बंदची हाक दिली आहे। या बंदमध्ये यूपीएचे काही घटक पक्ष देखील सहभागी होणार असल्यामुळे विरोधकांना काहीसा हुरूप आलाय। केंद्र सरकारने घेतलेले दोन महत्त्वाचे निर्णय विरोधकांसह काँग्रेसच्या काही मित्रपक्षांनाही पसंत पडलेले नाहीत। गुरुवारी होणाऱ्या भारत बंदमध्ये ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस आणि करुणानिधींचा डीएमके हे पक्ष सहभागी होणार आहेत। यामुळे हा भारत बंद अधिक यशस्वी होईल असं विरोधक मानतायत। दुर्भाग्यपूर्ण या सरकारने जे काही धोरणं राबवली आणि भ्रष्टाचार केला, त्यामुळे आता ही महात्मा गांधींची काँग्रेस अखिल भारतीय काँग्रेस राहिली नाही, तर ही अखिल भारतीय कोयला काँग्रेस झालेली आहे। आणि भ्रष्टाचारामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी आपलं तोंड काळं करून घेतलेलं आहे। तेव्हा तोंड काळं केलेल्या या काँग्रेसच्या नेत्यांना जनतेला आपला चेहरा दाखवण्याचा कुठला अधिकार नाही। एकीकडे सरकारमधले काही पक्ष हे भारत बंदमध्ये असताना एनडीए मधली शिवसेना मात्र या बंदमध्ये सक्रिय असणार नाही। महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धूम असल्यामुळे या भारत बंदला केवळ तात्विक पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतलाय। देशभर बंद हा पाळला गेलाच पाहिजे, पण महाराष्ट्रामध्ये गणपती हा मोठा सण उत्सव लक्षात घेऊन आम्ही त्या दिवशी शिवसेना स्टाईलने काही बंद करणार नाही। शिवसेना आणि मनसेचा या बंदला सक्रिय पाठिंबा नाहीये। त्यातच 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जनही गुरुवारी होत आहे। त्यामुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये बंदला कसा प्रतिसाद मिळतो याबाबत शंका उपस्थित केली जाते। गुरुवारच्या भारत बंदला एनडीए मधले भाजपा, संयुक्त जनता दल, सेक्युलर जनता दल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, बिजू जनता दल, तेलुगू देसम तर काँग्रेसचे मित्रपक्ष डीएमके, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी यांचा पाठिंबा आहे। तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस हे सत्ताधारी पक्ष बंदमध्ये सहभागी होणार नाहीत। जनहिताविरोधात घेतलेल्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी पुकारण्यात आलेला हा बंद यशस्वी होईल असा दावा विरोधकांनी केला आहे। झी 24 ताससाठी नवी दिल्लीहून रश्मी पुराणिकसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।